सीताराम जय जय राम, सीताराम जय जय राम, हरे राम 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 राम, हरे राम 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 राम. नमस्कार. 22 जानेवारी 2024 अगदी आपल्या देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात लिहावा असा दिवस. काय आहे सांगायची गरज नाहीये, सगळ्या देशाला माहिती आहे. खरंच हा अगदी सगळ्यात महत्त्वाचा क्षण पूर्ण देश अनुभवणार आहे. तर हा दिवस खूप छान आहे, खूप महत्त्वाचा आहे, खूप सुंदर आहे, अगदी सेलिब्रेट करावा असा दिवस आपल्या आयुष्यात आहे 22 जानेवारी 2024. तर ह्याच दिवसाचा उपयोग आपण एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी करून घ्यायचा आहे. तर तो कशासाठी ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण एक छान सुंदर महत्त्वाचा उपाय ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बरेचसे पॅरेंट्स आमच्याकडे एक प्रॉब्लेम घेऊन येतात आणि ते म्हणजे मुलांमध्ये डेअरिंग नाहीये, मुलं घाबरतात, हिम्मत नाहीये, करेज नाहीये. मुलं असू दे मुली असू दे सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे ते. अगदी चार चौघांमध्ये पण बोलायला घाबरतात. छोट्या छोट्या गोष्टींची इतकी भीती वाटते की एक एकदा त्यांना ताप येतो, एक 2-3 दिवस ताप अंगात असतो, इतकी भीती पण काही मुलांमध्ये असते. स्टेजवर पाठवलं तर अगदी त्यांचे हार्टबीट्स वाढतात, एक शब्द तोंडातून फुटत नाही. स्टेज फिअर. आणि हे प्रॉब्लेम्स पॅरेंट्स आम्हाला सांगतात. ह्याच्याही व्यतिरिक्त मुलांना आमच्या नजर लागते किंवा अगदी ह्याच्याही पुढे विचार केला तर काही पॅरेंट्सना अशी भीतीही असते की मुलांवर कोणी ब्लॅक मॅजिक केलंय काय, करणी बाधा, नजर बाधा, अशीही भीती काही पॅरेंट्समध्ये असते. तर ठीक आहे, तुम्हाला भीती आहे ना, तर त्याच्यावर मी तुम्हाला एक उपाय सांगते. आणि उपाय म्हणजे रामरक्षा. आपल्या या धार्मिक स्तोत्रांमध्ये, मंत्रांमध्ये भरपूर पॉवर आहे, भरपूर शक्ती आहे. तुम्ही ते ट्राय करून बघा. तर काय करायचंय, मुलांना रामरक्षा शिकवायचे, रोज रामरक्षा म्हणायचे. सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळी म्हणा, पण दिवसातून एकदा तरी पूर्ण रामरक्षा म्हणायचे, पाठ करायचे. आता तुम्ही म्हणाल रामरक्षा संस्कृतमध्ये आहे, थोडे डिफिकल्ट आहे पाठ करायला. हो, मान्य करते मी, रामरक्षा पाठ करायला थोडी डिफिकल्ट आहे, पण अशक्य नाहीये. प्रयत्न केला तर अजिबात अशक्य नाहीये. एकदा पाठ झाली तर म्हणायला खूप सोपी आहे. तर त्याच्यासाठी करायचंय काय, सुरुवातीला रामरक्षाचं एक पुस्तक आणायचंय. इंग्लिशमध्येही मिळतं आजकाल. जर तुम्हाला मराठी वाचायला जमत नसेल तर इंग्लिशमध्येही मिळतं, पण शक्य असल्यास मराठी संस्कृतमध्ये जे मिळतं ते पुस्तक आणा. आणि यूट्यूबवरचा एक रामरक्षाचा चांगला व्हिडिओ सिलेक्ट करा. ते पुस्तक ओपन करून बसायचे, रामरक्षा स्टार्ट करायचे आणि यूट्यूबवर जशी ती प्ले होईल तशी त्या पुस्तकात आपल्याला वाचत जायची. सुरुवातीला तुम्हाला डिफिकल्ट वाटेल, पण थोड्याच दिवसात त्याची सवय होईल आणि असं लक्षात येईल की अगदी थोड्या दिवसात तुमची ती रामरक्षा पाठ पण झाली आहे. ह्याच्यात करायचंय काय, तर ही गोष्ट फक्त मुलांवर सोपवायची नाहीये, चल रे बस रामरक्षा पाठ कर, नाही. ह्याच्यामध्ये पालकांचा समावेश खूप महत्त्वाचा आहे. तुम्हीही त्यांच्याबरोबर बसायचंय, तुम्हीही त्यांना वेळ द्यायचाय. जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला जर मुलांना शिकवायची असेल, ज्या वेळेला तुम्हाला असं अपेक्षित असतं की ही गोष्ट मुलांनी शिकावी, ही गोष्ट माझ्या मुलाला यावी, ती शिकवण्यासाठी पालकांनी पण त्याच्यासाठी तेवढा वेळ द्यावा. तर रामरक्षा म्हणताना, रामरक्षा पाठ करताना पालकांनी पण मुलांबरोबर बसायचे, त्यांच्याबरोबर ती रामरक्षा म्हणायचे आणि ती मुलांकडनं पाठ करून घ्यायचे. तर ही पालकांची जबाबदारी आहे. आपोआप मुलांना काहीही येणार नाही. तुम्ही अशी अपेक्षा करू नका की मुलांना आपोआप सगळं येईल. आपोआप कुठलीही गोष्ट होत नाही. ज्या वेळेला तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित ॲक्शन घेणार, करेक्ट स्टेप घेणार, त्यावेळेलाच ती गोष्ट घडणार. जर तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट हवे असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला स्टेप्स घ्याव्या लागणार. विदाउट ॲक्शन देअर इज नो रिझल्ट. तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल तर योग्य त्या स्टेप्स तुम्हाला घ्यायला हव्यात. तर असं हे आमचं हे पीस अँड मॅरेज जे चॅनल आहे ना, ते अशा प्रॉब्लेम्सवरती उपाय सांगतं, अशा गोष्टींची माहिती देतं.
ह्या आमच्या चॅनलला खरंच खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. आमचे व्हिडिओ शेअर होत आहेत, लोकांना आवडत आहेत आणि त्याच्यासाठी बरीच लोक आमचं चॅनल सबस्क्राईब पण करत आहेत. तर तुम्हा सगळ्यांना पण विनंती आहे की आमचे व्हिडिओज पाहत राहा, शेअर करत जा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा छान छान विषयांची माहिती मिळत राहील. आणि जसं सांगितलं, 22 जानेवारी हा क्षण सोडू नका, हा मुहूर्त सोडू नका. रामरक्षा वाचायला सुरुवात करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.